Cancer Healer Center, a new beginning. औरंगजेबाच्या कबरीच्या वादानंतर नागपुरात मोठा राडा, 2 गट आमने-सामने, एका गटाकडून दगडफेक, अनेक जण जखमी तर वाहनांचं देखील मोठं नुकसान, 47 जणांना अटक. जमावाला पांगवण्यासाठी नागपूर पोलिसांकडून लाठीचार्ज, अश्रुधुराचा मारा, गल्लोगल्लीत पोलिसांचं सर्च ऑपरेशन, शहरामध्ये जमावबंदीचे आदेश लागू, महाल परिसरातील शाळांना आज सुट्टी. नागपुरात दगडफेकीतील तब्बल अर्धा ट्रॉली दगड पोलिसांकडून जमा, महाल परिसर, भालदारपुरी आणि हंसापुरी भागात जाळपोळ आणि दगडफेकीमध्ये 40 पेक्षा अधिक पोलीसही जखमी. अफवांवर विश्वास ठेवू नका, सर्वांनी कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करावं, मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं नागपूरकरांना आवाहन. सत्ताधारी मंत्र्यांकडूनच शांत असलेला महाराष्ट्र पेटवण्याचं काम, 400 वर्षांपासून औरंगजेबाची कबर, मात्र आताच राजकारण सुरू, नागपुरातील राड्यानंतर विजय वडेट्टीवार यांचा आरोप. नागपूरची घटना फडणवीसांना बदनाम करण्याचा कट, फडणवीसांचं गृह खातं समाजकंटकांचा बंदोबस्त करेल, अनिल बोंडेंची प्रतिक्रिया. मोदी पूर्वजन्मी छत्रपती शिवराय होते, ओडिशातील गिरिजाबाबांनी मला सांगितलं, भाजपचे खासदार प्रदीप पुरोहित यांचं लोकसभेत वक्तव्य, नव्या वादाची शक्यता. औरंगजेबाची कबर हटवली पाहिजे, हीच आमची भूमिका, अर्जुन खोतकर यांची मागणी, तर कबर हटवण्यासाठी सुरू असलेलं आंदोलन नौटंकी, कबर हटवायची असेल तर मोदींनी फोन करावा, आदित्य ठाकरेंची टीका. संजय राऊतांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, जयकुमार रावल यांच्या भ्रष्टाचाराची दखल घेऊन त्यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करण्याची मागणी. प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर आज फैसला, कोरटकर काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात, मोबाईलमधला डेटा देखील डिलीट केला, वकील असीम सरोदे यांचा आरोप. राज्य सरकार शिवभोजन थाळी आणि आनंदाचा शिधा योजना बंद करणार नाही, अजित पवारांचं विधानसभेत लेखी उत्तर. राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक रकमी FRP द्या, राजू शेट्टींच्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाचे आदेश. बीडच्या आष्टीमधील विकास बनसोडे हत्या प्रकरणी 6 आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी, तर 4 जण अद्यापही फरार, प्रेमसंबंधाच्या संशयातून विकासची हत्या. राज्यातील पारा घसरणार, दक्षिण कोकणामधील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये उष्ण आणि दमट हवेची शक्यता, तर विदर्भातील काही भागात पावसाचा अंदाज. मुंबईतील नव्या इमारतींना टेरेस गार्डन उभारणं बंधनकारक करण्यात येणार, तापमान वाढ आणि प्रदूषण कमी करण्यासाठी निर्णय. पुण्यात आजपासून महामार्गांवर अतिक्रमण विरोधात कारवाई, 30 मार्चपर्यंत कारवाई मोहीम राबवून वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली काढणार. आजपासून माथेरान बंदची हाक, पर्यटकांची होणारी फसवणूक आणि आर्थिक लूट थांबवण्यासाठी प्रशासनानं कारवाई करण्याची मागणी. छत्रपती संभाजीनगरमधील 15 गावात पाणी टंचाईचं संकट, मार्च महिन्यामध्येच टँकरनं पाणी पुरवठा करण्याची वेळ. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील प्रवास 1 एप्रिलपासून 3% वाढणार, 4चाकी वाहनाच्या एकेरी प्रवासावर 5 रुपयांची तर अन्य प्रकारच्या वाहनांवर सरासरी 15 ते 20 रुपयांची वाढ. राज्यामध्ये 24 वर्षामध्ये 49,000पेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या, पश्चिम विदर्भात सर्वाधिक 21,120 शेतकरी यांची आत्महत्या. तेलंगणात ओबीसींना 42% आरक्षण देणार, विधेयक विधानसभेत मंजूर, शैक्षणिक संस्था, राज्यांतर्गत सेवांमधील नियुक्त्यांसह राजकीय आरक्षणही मिळणार. 9 महिने अंतराळात अडकलेल्या सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मर उद्या पहाटे पृथ्वीवर परतणार, फ्लोरिडामधील हवामानाचा अंदाज घेतल्यानंतर आज परतीचा प्रवास सुरू करण्याचा निर्णय. Cancer Healer Center, a new beginning.